ITI मध्ये होत असलेल्या गैरकारभारासंदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलंय। सरळ सेवामार्फत रुजू असलेल्या अनेक शिल्प निदेशकांना प्रात्यक्षिक करता येत नाही, तसंच विद्यार्थ्यांना शिकवता देखील येत नाही। अनेक वर्षापासून मेकॅनिकल ट्रेडचे अनेक मशीन बंद अवस्थेत आहेत। निवड समितीने अनेक तासिका निदेशक असे नियुक्त केले, ज्यांना प्रात्यक्षिक घेता येत नाही। विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करण्याकरता लागणारं साहित्य, साधने तसंच कच्चा माल उपलब्ध नाही। विद्यार्थ्यांना प्रवेश देताना वाचनालयाकरता शैक्षणिक फी मधून 100 रुपये आकारले जातात, मात्र अनेक वर्षापासून वाचनालय बंद अवस्थेत आहे। अनेक वर्षापासून शिल्प निदेशकांचे पद रिक्त आहे। कौशल्य विकास सहसंचालक यांचे आदेश असताना देखील तिथे जुने तासिका तत्वावरील निदेशकांची नेमणूक करण्यात आलेली नाही। यासोबत अनेक आरोप आपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना लावलेत। हे आंदोलन माघार घ्यावेत ही विनंती प्रभारी प्राचार्य SM धुमाळ यांनी आंदोलकांनी केली, मात्र आपचे पदाधिकारी म्हणाले, आमच्या अनेक मागण्यांवर तुम्ही सकारात्मक काम केले, परंतु या सर्व परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे आपचे पदाधिकाऱ्यांनी प्राचार्यांना सांगितलं। जोपर्यंत आमच्या सर्व मागणी मान्य होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निषेध नोंदवत राहू आणि बेमुदत आंदोलन आणखी तीव्र करू, असं आपच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं। यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरणाळी, युवा अध्यक्ष निलेश सांगेपांग, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, सहसचिव रहीम शेख, युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड, युवा आघाडी पदाधिकारी सागर उडांशू, संघटन मंत्री असलम पठाण, अर्जुन कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपाग, आम आदमी पार्टी सोलापूरचा युवा अध्यक्ष। आज रोजी आमच्या शिक्षक आघाडीचे अध्यक्ष बसवराज सारंगमठ यांच्या नेतृत्वात आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI विजापूर रोड येथे धरणे आंदोलनाकरिता बसलेलो आहोत। याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे, ITI मध्ये येणारा हा प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय गरीब घराण्यातून येतो। त्याची एक आशा, त्याची एक इच्छा आकांक्षा घेऊन तो इथे येतो। पुढे त्याला कुठेतरी नोकरी लागावी, कुठेतरी त्याचा घराचा उदरनिर्वाह चालावा, मात्र इथं आल्यानंतर त्याला असं पाहायला मिळतं आहे, इथे गेली अनेक वर्षांपासून जे मशीन आहेत ते बंद आहेत। जे शिकवण्यासाठी शिक्षक नेमलेले आहेत त्या शिक्षकांना सुद्धा संबंधित ट्रेडचा अभ्यास नाही आहे। एखाद्या वेल्डर शिकवणाऱ्या शिक्षकाला जर सांगितलं आपण वेल्डिंग करून दाखवा, तर तो शिक्षक वेल्डिंग करू शकत नाही आणि हे गोष्ट लेखी पत्रामध्ये ITIने कबूल केलेलं आहे। आणि हे सगळ्या अशा अनेक गोष्टींमध्ये ITIमध्ये उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे का, उघडपणे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं सुरू आहे का, याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि ते प्रश्नाला घेऊनच आम्ही इथं बसलेलो आहोत। जर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान थांबलं नाही, येथे प्रत्येक आम्ही जे मागण्या केलेल्या आहोत अशा मागण्या अनेक आहेत। जवळपास आपण जर बोलायला लागलो तर वेळ पुरणार नाही, इतके मागण्या आहेत, इतके समस्या आहेत। गेले 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे। अनेक समस्या धुमाळ सर जसे आले तसं त्यांनी सोडवल्या, मात्र अनेक समस्या आहेत जे सोडवल्या पाहिजे। जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय, यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा। पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 89 75 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15।